नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, 1976 पूर्वी महाराष्ट्र शासनाने जे काही पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पाटबंधारेचं काम केलेलं होतं, त्या पाटबंधारेचं काम करताना अनेक गावांना पुनर्वसित करण्यात आलेलं होतं. आता ह्या पुनर्वसित गावठाणांच्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ते कुठले नेमके गावे आहेत, त्यांना किती नेमका निधी भेटलेला आहे, या संदर्भात मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा अशी विनंती करतो. बघा, हा जो GR आहे हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला असून हा शासन निर्णय असं सांगतो की जे काय 1976 पूर्वी जे काही कामं झालेले होते पाटबंधाऱ्याचे, त्या अंतर्गत अनेक गावांना पुनर्वसित करण्यात आलं होतं. आता त्यांच्या गावठाणातील नागरिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि हा निधी जो आहे तो जवळपास 10,68,88,928 इतका निधी हा चालू वर्ष 2025-26 या वित्तीय वर्षासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. आता आपण डायरेक्ट ते कोणते गावे आहेत आणि त्यांना कोणता निधी, किती निधी भेटलेला आहे तो पाहूयात. बघा, गोगावे हे जे गाव आहे, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथील रिंग रोड ते हरिजन वस्ती, राम मंदिर ते देसाई वस्ती या RCC गटार बांधणीसाठी त्यांना भेटलेले आहेत 1,90,260 रुपये इतके भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे खांबिले चोरगे हे जे गाव आहे, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 5,39,501 रुपये भेटलेले आहेत. पाली जे सातारा तालुका आणि जिल्हा सातारा येथील गाव आहे, त्याला 3,13,862 रुपये भेटलेले आहेत. अगोती नंबर 1 जे काय तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील गाव आहे, त्यातील जे काय अंतर्गत उर्वरित रस्ते काम आहेत त्यांच्यासाठी भेटलेले आहेत जवळपास 40 लाख इतका निधी त्यांना भेटलेला आहे. अगोती नंबर 1 जे काय इंदापूर येथील गाव आहे त्या गावाला भेटलेले आहेत. शाळा संरक्षण भिंत बांधकामासाठी भेटलेले आहेत 17,60,000 इतका निधी भेटलेला आहे. बारे बुद्रुक जे तालुका भोर, जिल्हा पुणे येथील गाव आहे, स्मशानभूमीपर्यंत जो काय पोहोच रस्ता आहे तो बांधण्यासाठी 40 लाख इतका निधी भेटलेला आहे. टाकळी कानोबा जे काय तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली आहे, तेथील शाळा खोल्या, त्याचप्रमाणे संरक्षण भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी 59,93,490 रुपये इतके भेटलेले आहे. टाकळी कानोबा तालुका कळमनुरी येथीलच जे काय समाज मंदिर बांधकाम आहे ते बांधण्यासाठी 29,98,262 रुपये इतका भेटलेला आहे. कडपदेव जे काय तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील गाव आहे, तेथील समाज मंदिर बांधण्यासाठी 29,98,262 रुपये. सुकळी वळण जे गाव आहे, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील समाज मंदिर बांधण्यासाठी सेम 29,98,262 रुपये. सोनारवाडी कोंडवा जे काय सोनारवाडी कोंडगाव आहे, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील नळ पाणी पुरवठा कामासाठी 2,48,632 रुपये. त्याचप्रमाणे धनगरवाडी पांगरी जे गाव आहे, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील नळ कामासाठी 95,806 रुपये. त्याचप्रमाणे डेरे जे गाव आहे, तालुका भोर येथील त्या नळकामासाठी 17,72,155 रुपये इतके भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे कोळेगाव जे आहे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील तेथील विद्युतीकरणाचं काम, लाईटचं काम करण्यासाठी 24,90,000 इतका निधी भेटलेला आहे. गाडवली कुरळोशी हे जे गाव आहे, गाडवली कुरळोशी जे गावासाठी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी 14,67,000 इतकं भेटलेलं आहे. गाडवली जे गाव आहे, तालुका सातारा इथलं आहे. तिखाडी जे गाव आहे, तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली येथील गावांतर्गत खडीकरण CC रोड बांधण्यासाठी 69,54,786 रुपये इतकं भेटलेलं आहे. कित्तूर नंबर 2 जे तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील गाव आहे, कित्तूर नंबर 2 ते पोमलवाडी पोच रस्ता बांधण्यासाठी कित्तूरला खूप मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. 1,11,95,000 इतका निधी या कित्तूर या गावासाठी जो काय पोच रस्ता बांधायचा आहे, कित्तूर नंबर 2 ते पोलमवाडी या गावासाठी. कित्तूर नंबर 2 ते पोमलवाडी या पोच रस्ता बांधण्यासाठी 84,05,000 इतका निधी भेटले. 15,03,000 इतका निधी भेटलेला आहे. म्हणजे सुरुवातीला वरचा जो रस्ता आहे त्यासाठी 1,11,95,000 इतका निधी भेटलेला आहे आणि 2 नंबरचा जो आहे त्याला 15,03,000 इतका निधी भेटलेला आहे. गणेशवाडी तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर या गावासाठी गणेशवाडी ते कॉन्क्रीट गटर रस्ता बांधण्यासाठी पाईपलाईनसाठी 54,51,000 इतका निधी भेटलेला आहे. सायली कोपर्डे तालुका सातारा, जिल्हा सातारा येथील ग्रामपंचायत बांधण्यासाठी 11,93,870 रुपये इतकं भेटलेलं आहे. त्यानंतर आगलावेवाडी मेढा तालुका जावळी, जिल्हा सातारा येथील CC गटार बांधण्यासाठी 3,38,095 इतका
खडकद बुद्रुक तालुका हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली येथील स्मशानभूमी रोड, सीसी रोड, रस्ता संरक्षण रस्ता पेवर ब्लॉक बसवणे पाणी पुरवठा करण्यासाठी 29,97,685 रुपये. त्याचप्रमाणे नारायण चिंचोली जे काय तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी 38,50,000 इतका निधी भेटलेला आहे. वाडणे जे काय तालुका भोर जिल्हा पुणे येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी जवळपास 50 लाख इतका निधी भेटलेला आहे, आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे भाडरवली जे तालुका भोर जिल्हा पुणे येथील अंतर्गत कॉन्क्रिटीकरणासाठी 40 लाख, खुलशी येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी 50 लाख, गृहिणी तालुका भोर जिल्हा पुणे येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी 35 लाख, बोपे या गावासाठी 90 लाख इतका भेटलेला आहे पोच रस्ता करण्यासाठी. कुंबळे तालुका भोर जिल्हा पुणे, कुंबळे ते वाघामाची पोहोच रस्ता बांधण्यासाठी 90 लाख इतका निधी भेटलेला आहे. त्याचप्रमाणे कुंबळे तालुका भोर जिल्हा पुणे याच्या अंतर्गत रस्ता बांधकामी करण्यासाठी 60 लाख इतका निधी भेटलेला आहे. अशा प्रकारे वरील 30 कामासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी लवकरच अधीक्षक अभियंता जे काय आहेत त्या संबंधित जिल्ह्याचे यांना त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या अंतर्गत ह्या कामाचं वेळोवेळी आणि जिल्हा परिषद जे आहे हे सगळं संनियंत्रित करून लवकरात लवकर हे कामे करून घेतील. लवकरात लवकर हा निधी त्यांना वितरित करण्यात येऊन लवकरात लवकर हे काम करण्यात येईल अशी आपण अपेक्षा करूयात. अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स जे शासन निर्णय राजपत्र पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.